विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25 संदर्भात जळगाव जिल्हा पोलीस आणि बीड जिल्हा पोलीस दोनही या ठिकाणी जिल्ह्यांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कट ऑफ किती लागलेला आहे कॅटेगरीनुसार डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि ह्या याद्या कुठे भेटतील हे देखील सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी डिटेल्समध्ये संपूर्ण माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा आणि जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे YBD अकॅडमी नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, कारण त्याच्यावरतीच सर्व अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहेत. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, सर्व याद्या बघण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. पोलीस भरतीच्या लेखी सरावासाठी जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे, कारण 75% मागील प्रश्नपत्रिकांमधूनच प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असतात. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्कीच पुस्तके खरेदी करा आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkart वरून देखील तुम्ही खरेदी करू शकत आहात. आता या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचा कट ऑफ येथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. सर्वात पहिल्यांदा ही यादी बघा. ही जी यादी आहे तुम्हाला आणि जो कट ऑफ तक्ता आहे संपूर्ण आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. संपूर्ण माहिती तिथे दिलेली आहे. बघू शकता हा तक्ता आहे, कट ऑफ यादीचा तक्ता आहे. समजा SC कॅटेगरीचा इथं पुरुषांचा कट ऑफ, SC कॅटेगरीचा पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 34, ST कॅटेगरीच्या पुरुषांचा लागलेला आहे 28. अशा प्रकारे हा वरील या ठिकाणी जनरल म्हणजे पुरुषांचा तक्ता आहे. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी हा महिलांचा कट ऑफचा तक्ता आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती बघून घ्या आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी येथे खाली बघायची आहे. तुम्हाला जास्तीत जास्त आज तुम्ही या ठिकाणी काही जर कमी जास्त मार्क्स असतील तर तुम्ही याच्यावरती अपेक्षा घेऊ शकत आहात आजपर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारे हा तक्ता संपूर्ण यादी आपल्याला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. ही जळगाव जिल्ह्याचं मी तुम्हाला इथे सांगत आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे 1 मिनिटामध्ये सांगतो बीड. बीडचा कट ऑफ त्यांनी तक्ता स्पेशल बनवला नाही, परंतु मी संपूर्ण कट ऑफ काढलेला आहे आणि मी तुम्हाला इथे कट ऑफ किती लागलेला आहे सांगणार आहे. बघू शकता बीड जिल्हा पोलीस. आता हा बघू शकता काही जर अपेक्षा असेल ना, 1:10 प्रमाणात लेखी परीक्षा पात्र उमेदवारांची ही यादी आहे आणि जो अपेक्षा असेल तर आज तुम्ही 12 वाजेपर्यंत याच्यावरती काही अपेक्षा असेल तर घेऊ शकता. याचे सर्व तक्ता तुम्हाला पीडीएफ भेटेल. आता ओपन कॅटेगरीचा कट ऑफ मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ओपन कॅटेगरीच्या पुरुषांचा कट ऑफ, महिलांचा कट ऑफ, आरक्षण निहाय कट ऑफ किती लागलेला आहे. तर ओपन कॅटेगरीचा आता इथं मी काढलेला आहे कट ऑफ, परंतु पुन्हा एकदा यादी यादी तुम्ही बघून घ्यायची. ओपन कॅटेगरीच्या पुरुषांचा कट ऑफ सर्वात हायएस्ट लागलेला आहे 43 कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे, 43 लागलेला आहे. पुढील जर बघितला तर अनाथचा कट ऑफ, अनाथचा सेपरेट वेगळा आहे तो ओपनचा कट ऑफ, परंतु तुम्ही तेथे बघून घ्या वेगळा तक्ता आहे खाली, तो देखील दाखवणार आहे. 41 हा अनाथचा लागला आहे ओपन मधून. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे दुसरे महत्वाचे जे आहे महिलांचा कट ऑफ किती लागलेला आहे. महिला सर्व जनरल महिलांचा कट ऑफ लागलेला आहे ओपनचा, तर 41 एवढा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ हा 40 लागलेला आहे. 40 खूपच जास्त लागलेला आहे एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ. त्याच्यानंतर स्पोर्टमॅन म्हणजे खेळाडूचा कट ऑफ लागलेला आहे 38. प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ देखील 38 लागलेला आहे. कट ऑफ येथे सर्वात हायएस्ट गेलेला आहे. होमगार्डचा कट ऑफ, होमगार्डचा कट ऑफ 36 लागलेला आहे. त्याच्यानंतर भूकंपग्रस्तचा कट ऑफ 34 लागलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस पाल्याचा कट ऑफ, पोलीस पाल्याचा कट ऑफ हा 28 लागलेला आहे, कमी लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर अंशकालीनचा कट ऑफ 25 लागलेला आहे. आता खाली SC कॅटेगरीचा कट ऑफ सांगणार आहे. SC कॅटेगरीचा कट ऑफ. ठीक आहे. SC कॅटेगरीचा कट ऑफ थोडा कमी आलेला आहे, जास्त कमी नाही आला परंतु मापात आहे. ठीक आहे. SC कॅटेगरी लगेच सांगतो. तर SC कॅटेगरीचा पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 35. ठीक आहे. 35 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर ठीक आहे 35 लागला आहे. त्याच्यानंतर महिलांचा कट ऑफ लागलेला आहे 32. ठीक आहे. 32 कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर जर विचारात घेतलं तर खेळाडूचा कट ऑफ लागलेला आहे 28. SC कॅटेगरीच्या खेळाडूचा 28 लागलेला आहे. त्याच्यानंतर SC कॅटेगरीचा या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ लागलेला आहे, तो देखील 28 लागलेला आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ, एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ 28 लागलेला आहे. भूकंपग्रस्तचा कट ऑफ देखील 26 लागलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर होमगार्डचा कट ऑफ लागलेला आहे 25. 25 कट ऑफ लागलेला आहे होमगार्डचा. ठीक आहे.
आता या ठिकाणी पुढील जी कॅटेगरी आहे, पुढे आहे एस-टी कॅटेगरी. एस-टी कॅटेगरीचा महिला आणि पुरुषांचा कट मी डिटेल्समध्ये इथे सांगणार आहे. 1 मिनिट फक्त. एस-टी कॅटेगरी. ठीक आहे. एस-टी कॅटेगरीच्या पुरुषांचा जो कट आहे तो 36 कट लागलेला आहे. हाय गेलेला आहे एस-टी कॅटेगरीचा देखील. सर्वच कॅटेगरीचा इथे कट हाय गेलेला तुम्हाला बघायला भेटणार आहे. एस-टी कॅटेगरी पुरुषांचा कट 36 लागलेला आहे, जास्त लागलेला आहे. त्याच्यानंतर महिलांचा कट देखील इथे 33 लागलेला आहे. एस-टी कॅटेगरीच्या महिलांचा कट 33 लागलेला आहे. एस-टी कॅटेगरीचा जर खेळाडू असेल तर 26 कट लागला आहे. 26 लागलेला आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तचा कट लागलेला आहे 28 आणि होमगार्डचा कट लागलेला आहे फक्त 26. ठीक आहे. एस-टी कॅटेगरी. त्याच्यानंतर पुढे कॅटेगरी आहे व्ही-जे-एन-टी. व्ही-जे-एन-टी तर विजेचा कट तुम्हाला इथे सांगतो. पुरुषांचा कट लागलेला आहे 39. चांगला हाय कट गेलेला आहे. एन-टी-सी. एन-टी-सी. 1 मिनिट. एन-टी-सी खाली आला आहे. वरती आहे विजयचा कट ठीक आहे. विजयचा कट मी इथे सांगणार आहे. 1 मिनिट. ठीक आहे. विजयचा कट आहे हा आहे बघू शकता 31 कटऑफ लागलेला आहे. महिलांचा कटऑफ विजेचा 31 लागलेला आहे. 31 लागलेला आहे आणि पुरुषांचा लागलेला आहे 37. ठीक आहे. अशा प्रकारे हा विजेचा कटऑफ होता. विजे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जो कटऑफ आहे एन-टी-सी. एन-टी-सीचा कटऑफ जर बघितला तर ठीक आहे. ठीक आहे. हा एन-टी-सीचा कटऑफ आहे. एन-टी-सीचा महिलांचा कटऑफ लागलेला आहे 35. महिलांचा कटऑफ लागलेला आहे 35 आणि पुरुषांचा लागलेला आहे 39. ठीक आहे. 39 कटऑफ लागलेला आहे. हा एन-टी-सीचा कटऑफ होता. आता खाली एस-बी-सी. एस-बी-सी कॅटेगरीचा कटऑफ मी तुम्हाला एस-बी-सी कॅटेगरीचा कटऑफ इथे सांगत आहे. एस-बी-सी. एस-बी-सीचा जर बघितला तर महिलांचा कटऑफ लागलेला आहे 29. म्हणजे इथं थोडा कमी आलेला आहे महिलांचा, बाकी ठिकाणी जास्त गेलेला आहे. महिलांचा कटऑफ लागलेला आहे 29 एस-बी-सी. त्याच्यानंतर पुरुषांचा कट ऑफ लागलेला आहे 34. हाय कट ऑफ गेलेला आहे 34 कट ऑफ गेलेला आहे एस-बी-सीचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खेळाडूचं पद होतं त्याच्यामध्ये लागलेला आहे 36 कट ऑफ. 36 कट ऑफ लागलेला आहे खेळाडू एस-बी-सी. ठीक आहे. अशा प्रकारे आणि पुरुषांचा तर मी तुम्हाला सांगितलाच आहे 34 लागलेला आहे. त्याच्यानंतर खाली आहे ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ मी तुम्हाला इथे सांगून देतो. सर्व आरक्षणानिहाय सांगणार आहे. काळजी करू नका. ओबीसीचा कट ऑफ येथे कमी आलेला आहे आणि बाकी कॅटेगरीचा इथे जास्त गेलेला आहे. नक्कीच ओबीसीचा कमी आहे. ठीक आहे. बघायला भेटणार आहे 2च मिनिटामध्ये. तर ओबीसीचा कट ऑफ, ओबीसी पुरुषांचा कट ऑफ किती लागलेला आहे 31. बाकी कॅटेगरीचा जास्त गेलेला आहे. 31 कट ऑफ लागलेला आहे ओबीसीचा पुरुषांचा. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं होते कशाची जागा होती तर भूकंपग्रस्तांचा कट ऑफ लागलेला आहे 30. ठीक आहे. तो देखील जास्त लागला आहे. कमी लागतो यांचा, परंतु तो देखील जास्त लागला आहे. 30 लागला आहे. त्याच्यानंतर महिला रिझर्वेशन, महिलांचा कट ऑफ किती लागलेला आहे ओबीसीच्या महिलांचा कट ऑफ फक्त आणि फक्त 28 कट ऑफ लागलेला आहे. प्रकल्पग्रस्तांचा कट ऑफ लागलेला आहे तो देखील 28 लागलेला आहे. एक सर्व्हिसमॅन. आता इथं थोडा मला वेगळा डाऊट आहे. का असं दिलं आहे? इथं काय म्हटलेलं आहे? एक सर्व्हिसमॅन डिपार्टमेंट इथं त्यांनी त्यांचा कट ऑफ दिला आहे 28. ठीक आहे. आणि इथं खाली एक सर्व्हिसमॅन म्हटलेला आहे. त्यांचा कट ऑफ दिलेला आहे 26. याच्यामध्ये कन्फ्युजन तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. आणि इथं खेळाडूचा कट ऑफ लागलेला आहे 26. ठीक आहे. आणि पोलीस पाल्याचा कट ऑफ लागला आहे. पोलीस पाल्याचा कट ऑफ लागलेला आहे 25. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली कॅटेगरी आहे एस-ई-बी-सी. एस-ई-बी-सीचा कट ऑफ येथे तुम्हाला सांगून देतो 2 मिनिटामध्ये. एस-ई-बी-सी 1 मिनिट. ठीक आहे. एस-ई-बी-सीचा कट ऑफ जर बघितला याच्यामध्ये भूकंपग्रस्तचा कट ऑफ लागलेला आहे 32. ठीक आहे. 32 लागलेला आहे. त्याच्यानंतर खेळाडूचा कट ऑफ लागलेला आहे 31 लागलेला आहे. एस-ई-बी-सी सांगत आहे भूकंपग्रस्त लागलेला आहे 32. त्याच्यानंतर खेळाडूचा लागलेला आहे 31. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जे आहे महत्त्वाचा पॉइंट इथं जर प्रकल्पग्रस्तचा जर विचार केला, प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ आहे 29 लागलेला आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 26 कट ऑफ लागला आहे. पोलीस पाल्याचा देखील 26 कट ऑफ लागला आहे. त्याच्यानंतर महिलांचा कट ऑफ सर्वात कमी आहे 25 कट ऑफ लागलेला आहे महिलांचा आणि त्याच्यापेक्षाही कमी म्हणजे तो देखील 25च आहे. होमगार्डचा कट ऑफ 25 लागलेला आहे एस-ई-बी-सी कॅटेगरी. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आहे ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचा कट ऑफ येथे तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये होमगार्डचा कट ऑफ लागलेला आहे 28 कट ऑफ लागलेला आहे होमगार्डचा. ठीक आहे. होमगार्डचा 28 लागला आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ लागलेला आहे 26. त्याच्यानंतर पोलीस पाल्यचा लागलेला आहे 25 आणि महिलांचा कट ऑफ देखील 25 लागलेला आहे. म्हणजे ई-डब्ल्यू-एसचा चांगल्या प्रकारे कमी कट ऑफ लागलेला आहे. याच्यामध्ये पुरुषांचा जर बघितला तर पुरुषांचा देखील इथे कमीच लागलेला आहे. तो देखील 25च लागलेला आहे ई-डब्ल्यू-एस. ठीक आहे.
अशा प्रकारे होते आणि शेवटला हा अनाथचा कटऑफ तुम्ही सर्व कॅटेगरीचा इथे बघू शकता. अनाथचा कटऑफ ठीक आहे. 28 वरती आलेला आहे आणि कॅटेगरीनुसार इथं तुम्ही बघू शकता सर्व कटऑफ इथे बघा तुम्ही अशा प्रकारे दिलेला आहे. अशा प्रकारे हा तो होता हा बीड जिल्हा पोलीसचा कटऑफ ठीक आहे. हा जळगाव जिल्ह्याचे तुम्ही बघू शकता त्यांनी असा तक्ता बनवला होता. काही जिल्हे बनवतात, काही जिल्हे बनवत नाहीत. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बघून घ्या. ह्या पुस्तकांचा तुम्हाला 100% फायदा होईल. दोन्ही पुस्तके तुम्ही नक्की खरेदी करून घ्या. जळगाव जिल्हा लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार यादी आणि बीड जिल्हा लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार यादी सर्व दोनही याद्या तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. त्यासाठी नक्कीच जॉईन करून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.